Audio Jungle. तुम्ही सगळे लोक आहात म्हणून मी इथे आहे. तुम्ही नसतात तर मी इथे नसतो. त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानत असताना पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची आहे. आपल्याला अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपलं महायुतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये एक दिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन आणि प्रसंगी जेव्हा इतकं मोठं मॅन्डेट असतं त्यावेळी सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या मनाच्या आपल्याला पूर्ण करता येत नाहीत. पण आपण एक लार्जर, एक मोठा अशा प्रकारचा विचार घेऊन, एक लार्जर गोल घेऊन आपण राजकारणामध्ये आलेलो आहोत. केवळ पदांकरता, केवळ आपल्याला कोणीतरी मोठं करावं याकरता आपण राजकारणात आलेले नाही आहोत. त्यामुळे मला या गोष्टीची पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये 4 गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील तर 4 गोष्टी मनाविरुद्ध देखील होतील. पण तरी देखील एका लार्जर इंटरेस्टमध्ये आपण सगळे एकत्रितपणे काम करू आणि आपली शक्ती काय आहे ही शक्ती निश्चितपणे या ठिकाणी आपण दाखवून देऊ. आज या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानत असताना महाराष्ट्रातल्या दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक सगळ्या समाजाला या ठिकाणी मी आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीकरता, महाराष्ट्राच्या प्रगतीकरता 24 तास आमचं सरकार काम करेल आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आम्ही करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड. विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची एकमताने सर्व आमदारांची निवड. महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब. विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपकडून पक्षनिरीक्षक म्हणून निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्याने आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर शपथविधी घेणार हे निश्चित झाले. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये गटनेतेपदी निवड देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. महायुतीकडे 237 जागा असून त्यामध्ये भाजपच्या 132 जागा तर 5 अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचे संख्याबळ 137 झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली. आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. देवेंद्र यांची निवड झाल्यावर राज्यभरात भाजपच्या समर्थकांनी आनंद साजरा केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून भाजपचा गटनेता कोण याची चर्चा होत असलेली पाहायला मिळाली. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षांनी आपल्या गटनेत्यांची घोषणा केली होती तर भाजपकडून कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना दिसणार आहेत.